त्याच्यातलं स्टडी ऑफ फॉलोविंग स्पेसिमन्स आहे का? त्याच्यामधलं मोलुस्का तेवढं नाही बघ. फायलम म्हणजे हे आधी मी सांगितलेलं आहे, बाकीचं सगळं लिहायचं आहे. मग आणि ह्या प्रॅक्टिकल मध्ये काय असणार आहे? आयडेंटिफाय, स्केच अँड लेबल. 10 मार्काचं स्पॉटिंग ते मी गुगल क्लासरूमला टाकेन परीक्षेच्या वेळी. एक स्पॉट असतो तो 3 मिनिटाचा असतो. तर 10 स्पॉट दिले तर 10 30 म्हणजे अर्धा तासात तुमचं 30 मिनिटात हे व्हायला पाहिजे. मग मी इथं टायमर लावणार आहे इकडे. तर तुम्ही 30 मिनिटात ते सबमिट करायचं आहे. नाहीतर इकडे मिसिंग म्हणून मला मेसेज येतो. म्हणजे तुम्ही 30 मिनिटानंतर जर 31 किंवा 32व्या मिनिटाला सबमिट केलं तर मिसिंग असा मेसेज येतो. म्हणजे तुमचं वेळेत पूर्ण झालेलं नाही आहे. पण तसं होऊ नये म्हणून आतापासून जरा सवय करून घ्या गुगल क्लासरूमची. जे गुगल क्लासरूमला असतील त्यांचीच परीक्षा होईल. कारण सगळे क्वेश्चन्स जे आहेत मी गुगल क्लासरूमला, मीच नाही, सगळे जणच देतील, सगळ्या विषयाचेच. तेव्हा जरा अभ्यास करायला लागा. म्हणजे तिथनं तुम्ही बघून काढलं तरी आमचा काही प्रश्न नाही, काढणारच आहे मला माहित आहे. पण तुम्ही ते वेळेत सबमिट करायचं आहे ते इकडं. एक जेनेटिक्सचं एक्झाम्पल पण मी देईन, त्याला 10 किंवा 15 मिनिटं वेळ देईन. तेवढ्यात तो इकडं एक्झाम्पल्स तुम्ही सबमिट करायचं आहे 10 मिनिटात. म्हणजे ते एक्झाम्पल लिहून त्याचा फोटो काढा किंवा कसं सबमिट करायचं ते ऑनलाईन येत असेल तर तसं करा, किंवा ते कागदावर लिहून फोटो काढून इकडे अटॅच करायचं. तुमचा टू रिपोर्ट आहे तो पण तसाच इकडं मला सबमिट करायचा आहे तपासायसाठी. आणि परीक्षेवेळी पण मी विचारेन तुम्हाला. तर त्यातला फक्त आता फायलम मोलुस्का तेवढा नाही बघ. त्याच्या मोलुस्कामध्ये काय काय सांगू का? कायटन, डेंटेलम, पायला, इनो, लोलिगो, सेपी आणि ऑक्टोपस. 20% सिलेबस कट केलाय. 20% मधलं परत 70% प्रॅक्टिकल घ्या म्हटले, ते कट होऊन पण 70 मधलं पण. म्हणजे एखादं दुसरं प्रॅक्टिकल ह्याच्यातलं पण राहिलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा जर्नलचे 5 मार्क म्हणजे नेहमीच्या प्रॅक्टिकलला असतात, पण ह्यावेळी जरा वाढवून देतील. टू रिपोर्ट ते 5 मार्क असतील. वायवा तुमची 5-10 मार्काची होईल, 15 मार्क. स्पॉटिंग होईल एक 10 मार्काचं. एक्झाम्पल पण एक 5-10 मार्काचं होईल. अशी तुमची वायवा असेल. आणि वायवाला थोडे जास्त मार्क देऊन असे 50 मार्काची प्रॅक्टिकल परीक्षा होईल. आणि ही सगळी आता गुगल क्लासरूमला होईल. त्यामुळे हळूहळू जर्नल मला तिकडे सगळ्यांनी अपलोड करायचं आहे. जेवढ्यांची जर्नल लिहिली तर कुणी केले आणि कुणी नाही तर मला आपोआप कळतं. मला बघायला पण लागत नाही ते. आणि मी तुम्हाला रिटर्न तपासलं का नाही हे पण रिटर्न पाठवणार आहे की तुमचं चेक केलेलं आहे मी. तर समोर सिलेबस बघा. स्टडी ऑफ फॉलोइंग स्पेसिमन मधलं मोलुस्का नाही आहे तर तो लिहू नका जर्नलमध्ये. नंतर आता एकच प्रॅक्टिकल राहिले बघ. स्टडी ऑफ फॉलोइंग TS अँड LS ऑफ सायकॉन. तर मी हे सायकॉन शिकवले थेरीला, आठवते का श्रीराम? थेरीला शिकवलेलं आहे मी. त्या नोट्स काढा. हॅलो, ऐकू येते का? ऐकू येते मॅडम. सायकॉनचं मी थेरीला शिकवले, त्या नोट्स काढा किंवा मी त्याची फोटोकॉपी काढून पाठवते किंवा जुन्या जर्नल मधला लिहून काढा. आयडेंटिफाय, डिस्क्राईब किंवा आयडेंटिफाय, स्केच अँड लेबलला वगैरे ते असतं सायकॉनचं. तेवढंच. आता लाईफ सायकल आता खाली दुसरा आहे बघा स्टडी ऑफ फॉलोइंग मध्ये. लाईफ हिस्ट्री ऑफ टिनिया अँड एस्कॅरिस अँड देअर पॅरासाइटिक अडॅप्टेशन्स. ह्याच्यामध्ये ना एकच प्रॅक्टिकल आहे. एस्कॅरिसचं नाही आहे, टिनिया सोलियमचं तेवढंच आहे. लाईफ सायकल ऑफ टिनिया सोलियम तेवढंच तुम्ही अभ्यास करायचा आहे याच्यामध्ये. आणि त्याचं हे 10 मार्काला मी विचारू शकते तुम्हाला. डिस्क्राईब द लाईफ सायकल ऑफ टिनिया सोलियम अँड ऍड नोट ऑन अडॅप्टेशन्स. तर तुम्ही तिथे लिहून ते मला सबमिट करायचं. 10 किंवा 15 मार्काला पण मोठा क्वेश्चन हे देऊ शकते मी, म्हणजे प्रॅक्टिकलच्या एक्झाम मध्ये तुम्हाला. त्यामुळे हे एस्कॅरिसचं करू नका, टिनिया सोलियमचं करूनच ठेवा तुम्ही. स्टडी टू रिपोर्टचं झालेलं आहे तुमचं. आता प्रिपरेशन ऑफ हेमिन आणि हिमोक्रोमोझोम ग्रॅन्युल काल शिकवले आणि तुम्हाला व्हिडिओ पण टाकलाय मी आणि ते जर्नल पण दिलेलं आहे, ते लिहून काढा. हे प्रॅक्टिकल झाले. नंतर काय बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ ब्लड ग्रुप. थेरीला खूप छान शिकवलेलं आहे. थेरीचं ते वाचा परत एकदा. मल्टिपल अलील मध्ये शिकवलेलं आहे. एक्झाम्पल पण मी शिकवलेले आहेत. आणि कसा ब्लड ग्रुप टेस्ट करायचा हे पण व्हिडिओ टाकलाय का रे श्रीराम? व्हिडिओ टाकलाय आयडेंटिफिकेशन ऑफ ब्लड ग्रुपचा व्हिडिओ. तो बघा, लिहून काढा. इतकं सोपं आहे. त्याच्यावर पण एखादा क्वेश्चन ओरल मध्ये विचारू शकाल, कसं ओळखणार वगैरे, ते वाचून ठेवा.
नंतर बघा सायटोलॉजिकल प्रिपरेशन काल झालेलं आहे. काल मायटोकॉन्ड्रिया थेरीला पण शिकवलेलं आहे. ओरल मिकोसाचं कसं करायचं आहे किंवा कांद्यातलं कसं करायचं, कांद्याचं पिलिंग घेऊन हे दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत मी. मायटोकॉन्ड्रियाचे फंक्शन, स्टेन कुठलं वापरायचं, जानस्क्रीन वापरायचं, का वापरायचं, व्हायटल स्टेन आहे, हे सगळं. ऑडिओ बंद करा, तुमचं घरातलं ऐकायला मी लेक्चर ठेवलेलं नसतंय. नंतर पोलिटिन क्रोमोझोम पण काल मी सांगितलेलं आहे. ही सगळी प्रॅक्टिकल झाल्यात. आता नेक्स्ट आहे बघा, फॉसिलचं तेवढं राहिलेलं आहे. तर ते थेरीला आहे. फॉसिल म्हणजे काय, जीवाश्म. ती जीवाश्म कशी असतात आणि त्याचा अभ्यास आहे तो. म्हणजे पेट्रिफाईड फॉसिल आहे का, लिव्हिंग फॉसिल आहे का, कास्ट आहे का, काय आहे हे. तर त्याचा तोपर्यंत जुन्या जर्नल मधले लिहून काढा मी. आणि मी त्याचं थेरीला आहे तेव्हा मी शिकवते हे. एखादं फॉसिल आयडेंटिफाय डिस्क्राईबला असतं ते 1 मार्कासाठी. नंतर डार्विनचे फिंचेस 8 आकडा नाही आहे सिलेबसला, ते काही करू नका. जेनेटिक्स एक्झाम्पल थेरीला खूप छान घेतलेला आहे मी. कार्ड्स पाठवलेले आहेत, जर्नल दिलेले आहेत, आहे तशीच्या तशी उतरून काढा आणि मला इकडे फाईल अटॅच करा गुगल क्लासरूमला. आणि ह्युमन कॅरिओटाईप आहे नाही आहे ते करू नका 10व प्रॅक्टिकल. तर ॲस्कॅरिस करू नका, नंतर डार्विन्स फिंचेस करू नका, ह्युमन कॅरिओटाईप आणि मोलुस्का एवढी 20% कट केलेलं आहे, ते काही लिहू नका. म्हणजे मला वाटतंय जवळजवळ 90% झालेला आहे तुमचा. एखादा फक्त आता फिंचेसचं ते हे सॉरी काय मोलुस्का तेवढंच राहिलेलं आहे, बरोबर का. मोलुस्का नव्हे, फॉसिल सगळी प्रॅक्टिकल झालेले आहेत. तुम्ही जर्नल अटॅच करायला लागा मला तिकडून. तुम्ही काय काय लिहिलेलं आहे ते मला दररोज थोडं थोडं एक फाईलम एक दिवस पाठवा, एक दिवस ब्लड ग्रुप पाठवा, एक दिवस एक्झाम्पल पाठवा, असं करा. ओळीने जर्नल पाठवायला चालू करा मला. आणि मग नंतर मला येतो इंडेक्स पण लागेल तुमचा. आणि मग मी तपासून तुम्हाला रिटर्न पाठवते. इथनं पोस्ट केलं ना मी बघून, तर तुम्हाला तो मेसेज येतो की पोस्ट केलंय मी, तुम्ही तुमचं तपासलेलं आहे. आणि ते रेकॉर्ड मला इथं राहतं. ज्यांची जर्नल नसतील त्यांनी प्रॅक्टिकलला बसू शकत नाही, म्हणजे डिपार्टमेंटच्या नियमानुसार. पण ज्यांना फोनचा काही प्रॉब्लेम आहे त्यांना मी तिथे जर्नल मागेन डिपार्टमेंटला, ती आणून द्यायची नंतर. तुमच्याकडेच ठेवायचे जर्नल किंवा आता परवाची टेस्ट कुणी पोस्टच केली नाही आहे. ती टेस्ट श्रीराम गुगल क्लासरूमला पाठवायची आहे. तू दोघा तिघांनीच केली मला वाटतं मी ती व्हॉट्सअपला. गुगल क्लासरूमला टेस्ट पाठवा ती परवाची 10 मार्काची. तर आज मी प्लाझ्मा मेम्ब्रेन शिकवणार आहे. जरासं सेल ऑर्गॅनिली ही दुसरी सेल ऑर्गॅनिली. एक आपण काल शिकलो की मायटोकॉन्ड्रिया न्यूक्लियस झाला, न्यूक्लिओलस झालं, देन मायटोकॉन्ड्रिया झालं कालच थेरी आणि प्रॅक्टिकल. नेक्स्ट आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेन. ऍक्च्युली हे पहिल्यांदा शिकवलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये मायटोकॉन्ड्रिया वगैरे असतात, पण काल मी प्रॅक्टिकल सांगणार होते म्हणून मायटोकॉन्ड्रिया घेतलेले. तर हे प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे एक कव्हर असतं, सेलचं कव्हर, त्याला म्हणायचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. की माझं पहिलं लेक्चर आहे का सेल, ती बॉटनी मध्ये म्हणजे प्लांट मध्ये असेल तर सेल मेम्ब्रेन म्हणायचं, सेल वॉल. आणि हे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा लिमा असं. So it is covering over the all cell organelle, inside which presence of cytoplasm and all cell organelle are present in mitochondria, Golgi complex, lysosome, ribosome. हे सगळ्या सेल ऑर्गॅनिली त्या याच्यामध्ये असतात. सो इट इज द सेल मेम्ब्रेन फाउंड इन ऑल टाइप्स ऑफ सेल्स, म्हणजे eukaryotic cells, which is definite one. And this membrane is made up of lipid bilayer, also presence of carbohydrate and proteins. And most important thing is there is a model well established called as a Singer and Nicholson's, that means a fluid mosaic model. तुम्हाला जर थेरी असतं लिहायचं तर तो ही शॉर्ट नोट किंवा ब्रॉड क्वेश्चन 101% असतोच. फ्लुइड मोजॅक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. and this membrane is semi permeable, that means इकडून तिकडे आयन जाण्यासाठी that is called as a semi permeable. So it regulates the transport of material inside and outside the cell. आता ते कसं दिसेल बघा, म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर तुमच्या स्टडीला काय की इंटरनल स्ट्रक्चर ऑफ कुठली पण सेल ऑर्गॅनिली अँड देअर फंक्शन्स. So this is the fluid mosaic model studied firstly by सिंगर अँड निकोल्सन. 1 मार्कासाठी 101% असणारच आहे क्वेश्चन.
फ्लुइड मोझॅक मॉडेल डिस्कवर्ड बाय डॅश डॅश सायंटिस्ट. तर सिंगर आहे निकोल्सन, म्हणजे एस.जे. सिंगर अँड जी.एल. निकोल्सन. सो आता हे फ्लुइड इन मोझॅक, व्हाय कॉल्ड फ्लुइड मोझॅक? द लिपिड and the protein is in the mosaic form, that's why called as mosaic. And this fluid means the individual phospholipids, generally phospholipids, cholesterol is present, and some proteins can move here and there, that means laterally inside a way into the fluid, and it looks like fluid mosaic in appearance, and that's why called as a fluid mosaic model. So it is made up of proteins which is deeply saturated into the lipid. Here is the lipid bilayer, and it's like hydrophilic and presence of hydrophobic end. Hydrophobic, that means away from water. Hydrophilic, that means hate the water, and hydrophilic means which loves the water, that means water ला attract करणार असतं. And ह्याच्या मधून दिसतात, हे बघा माझा कर्सर बघा, हे ग्लायकोलिपिड्स आहेत, मधून मधून आहेत हे कार्बोहायड्रेट्स आहे, आणि ग्लायकोप्रोटीन्स आहेत. ग्लायकोप्रोटीन्स आहेत याच्यामध्ये अँकर झालेले आहेत, लिपिड बाय लेयर आहे, एक वरचं एक लेयर आणि इकडे एक लेयर आहे, मधून हे स्पेस असतो. आणि हे मोस्टली मेडअप ऑफ फॉस्फोलिपिड्स, दॅट इज प्रेझन्स ऑफ ऑल्सो proteins. Protein channels are there, and proteins are of two type, internal protein and external protein, also called as peripheral protein and integral protein. So there is a most of this it is made up of carbohydrate, small amount of carbohydrate, mostly made up of protein and lipid, protein and bilayered lipid. So there are अजून खूप आहे त्याच्यात हायपोथेसिस की ते प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं असेल वगैरे. सो महत्वाचं फंक्शन काय आहे तर आता हे इट रेग्युलेट द परमिएबिलिटी, म्हणजे आयन एक्सचेंज वगैरे टेक्स प्लेस थ्रू दिस. सो फॉर परमिएबिलिटी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल्सो इट कंटेन्स द रिसेप्टर्स, म्हणजे जे काही अँटीजीन अँटीबॉडीचे रिसेप्टर असतात प्रेझेन्स ओव्हर दी सेल्स. So they are mostly the relay centers, that means the formation to the interior of the cells, and it mediates the interactions to each other. Also provides the framework for the organization of cellular components. So this fluid mosaic model कसं दिसेल बघा. आता हे खूप मोठं मी केलेलं आहे, हे प्रोटीन्स आहेत, मधनं सगळे प्रोटीन्स आहेत, हे वर एक लेयर आणि खाली एक लेयर आहे, म्हणजे डबल लेयर्ड आहे, ती लिपिड आहे, आणि इथे दिसतं हे फॉस्फोलिपिड्स आहेत. त्याला म्हणायचं की फ्लुइड मोझॅक मॉडेल. तेच आता हे रेग्युलर ग्लोबल प्रोटीन तुम्हाला वाचण्यासाठी केलेलं आहे. आता तेच हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कसं दिसेल बघा. परत दुसरी डायग्राम तुम्हाला अजून सोपी वाटेल. एक आहे ते हायड्रोफिलिक एंड आहे, वरचं हे गोल दिसतं ते इथे बघा, हे हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक, हे गोल गोल आहे ते, म्हणजे जे असं तुम्ही लिपिड आहे ते कसलं ऑइली आहे, तर ते पाण्यावरती तरंगल्यासारखं दिसणार आहे, मोझॅक अपीअरन्स दिसणार आहे. हायड्रोफिलिक एंड आहे, लिपिड बायलेयर आहे, आणि हायड्रोफोबिक आहे, अवे फ्रॉम वॉटर, अटॅचेस टू द वॉटर. अँड इथं दोन प्रोटीन आहेत, एक सांगितलं एक्सटर्नल प्रोटीन आणि इंटरनल प्रोटीन आहे. एक्स्ट्रेनियस प्रोटीन मीन्स एक्सटर्नल और पेरिफेरल प्रोटीन, अँड इंटरनल प्रोटीन. इंटरनल प्रोटीन बघा, हे आत अँकर्स इनसाइड दिस लिपिड, ह्या सगळ्या लिपिड मधनं असं घुसलेलं आहे, त्याला म्हणायचं की इंटरनल प्रोटीन, आणि हे बाहेरच्या पेरिफेरल रिजनला त्याला म्हणायचं पेरिफेरल प्रोटीन्स. सो केमिकली इट इज मोस्टली दॅट मीन्स इट इज मेडअप ऑफ लिपिड्स. आता लिपिड मध्ये कुठले कुठले आहेत बघा, फॉस्फोलिपिड आहे, ग्लायकोलिपिड आहे, आणि कोलेस्ट्रॉल आहे. फॉस्फोलिपिड, ग्लायकोलिपिड अँड कोलेस्ट्रॉल. दिस हायड्रोफिलिक मीन्स वॉटर लिव्हिंग, पेन आणि वही असेल तर जरा लिहून ठेवा. हायड्रोफिलिक, वॉटर लिव्हिंग, हायड्रोफोबिक, अवे फ्रॉम वॉटर, दॅट मीन्स दे हेट दी वॉटर. आणि आता प्रोटीन पण सांगितले की एक्सटर्नल प्रोटीन आणि इंटरनल प्रोटीन, दोन प्रकारचे प्रोटीन आहेत. त्याला एक्सटर्नल म्हणजे पेरिफेरल प्रोटीन्स, मोस्टली द स्पेक्ट्रिन अँड अँक्ट्रिन, दोन प्रकारचे प्रोटीन्स आहेत. फर्स्ट वन इज द स्पेक्ट्रिन अँड दुसरा आहे ते अँक्ट्रिन. नंतर आहे ते इंटिग्रल प्रोटीन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन. अँड नेक्स्ट आहे ती लिपिड बायलेयर आहे, एक वन एंड इज हायड्रोफिलिक, दुसरा आहे ते हायड्रोफोबिक.
आणि अगदी स्मॉल अमाऊंट ऑफ असतं ते कार्बोहायड्रेट असतं, म्हणजे ग्लायकोलिपिड्स अँड इन द फॉर्म ऑफ ग्लायकोलिपिड्स अँड ग्लायकोप्रोटीन्स. 2 टाइप्स ऑफ प्रोटीन्स आर प्रेझेंट केमिकली. आता ही खूप छान फिगर, मगाचीच फिगर आहे, पण ती कसं असेल बघा, अजून क्लिअर दिसेल. हा, माझा कर्सर बघा, हे फॉस्फोलिपिड आहे. हा, इथं आहे हे प्रोटीन आहे, पेरिफेरल प्रोटीन आहे. हा, हे आतमध्ये इंटरनल प्रोटीन आहे, म्हणजे लिपिड मधनं आतमध्ये पूर्ण अँकर झालेलं असतं, घुसलेलं असतं, त्याला म्हणायचं इंटिग्रल प्रोटीन. हे ग्लायकोलिपिड आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट इन द फॉर्म ऑफ ग्लायकोलिपिड अँड ग्लिसरोलिपिड्स. दिस इज द हेलिक्स आहे. एक 2-3 फिगर मी मुद्दाम ठेवलेले म्हणजे तुम्हाला कशा बघायला छान आणि सोप्या वाटाव्या म्हणून. आता मगाशी सांगितलं की लिपिड बाय लेयर आहे बघा, एक वरचा आहे आणि एक नेक्स्ट आहे. फॅटी ऍसिड्स असतात. हायड्रोफिलिक दॅट मीन्स पोलार एंड आणि नॉन पोलार. फिलिक हायड्रोफोबिक, नॉन पोलार एंड, हायड्रोफिलिक विथ पोलार एंड्स. हे परत आहे की इंटरनल प्रोटीन आहे, हे एक्सटर्नल प्रोटीन आहे. ओलिगोसॅकराइड्स आहेत, म्हणजे कार्बोहायड्रेट इन द फॉर्म ऑफ ओलिगोसॅकराइड्स और ग्लायकोप्रोटीन्स आहे, ग्लायकोलिपिड्स आहे. दिस इज कॉल्ड एज अ सिंगर अँड निकोलसन्स. आता दुसरं पहिल्यांदा अभ्यास कोणी केला तर डेव्हिसन अँड डॅनियल सायंटिस्टनी केला होता. ते काय म्हणत होते की प्रोटीन लिपिड प्रोटीन बायलेयर, मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ बघा प्रोटीन लिपिड प्रोटीन बायलेयर. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ सँडविच लेअर. सँडविच तुम्हाला माहित आहे, 2 ब्रेडच्या मध्ये असतं काय काय भरलेल्या भाज्या, त्याला म्हणायचं की सँडविच. म्हणजे आता हा एक वरचा हे एक प्रोटीनचा ब्रेड आहे, इकडे खाली हिरवा दिसतो तो प्रोटीनचा ब्रेड आहे, आणि मध्ये हे लिपिड म्हणजे सगळं सँडविच भरलेलं आहे. टोमॅटो, कांदा, बटाटा काय असेल ते तुम्ही कुणी कोण खात असेल. आणि इट लुक्स लाईक अ सँडविच, दॅट्स वाय कॉल्ड एज अ सँडविच मॉडेल ऑफ सेल मेम्ब्रेन. स्टडीड बाय, हे पण 1 मार्काला विचारू शकता तुम्ही. डेव्हिड आणि डॅनियल्स मेथड. किंवा कर्सर बघा, प्रोटीन परत हे लिपिड आणि प्रोटीन. हे आहे हायड्रोफिलिक प्रोटीन, हे आहे हायड्रोफिलिक प्रोटीन, आणि मध्ये काय आहे हायड्रोफोबिक झोन आहे, म्हणजे लिपिडचा भाग आहे तो हायड्रोफोबिक, त्याच्यावरती हे आहे हायड्रोफिलिक. आणि हे बायफर्गेटेड, म्हणजे 2 टेल्स आहेत त्याला, लिपिड विथ 2 टेल्ड लिपिड. म्हणून प्रोटीन लिपिड प्रोटीन बायलेयर, दॅट इज कॉल्ड एज अ सँडविच. आता हे दुसरं आहे ते एक्स्ट्रा सेल्युलर युनिट मेम्ब्रेन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, स्टडीड बाय रॉबर्टसन. खाली लिहिलेलं आहे बघा, हे पण असेल तुम्हाला, युनिट मेम्ब्रेन मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन डिस्कवर्ड बाय डॅश डॅश रॉबर्टसन. याच्यामध्ये पण काय बघा, आउटर लिपिड प्रोटीन आहे, इनर लेअर आहे ते प्रोटीन आहे, हिरवं दिसतंय ते. नंतर काय बघा, हायड्रोफिलिक लिपिड आहे, परत इथं पण हायड्रोफोबिक लिपिड आहे. एक हायड्रोफिलिक क्लोज टू वॉटर, हायड्रोफोबिक अवे फ्रॉम वॉटर, म्हणजे विच हेड्स. आणि दिस इज मेड अप ऑफ लिपिड बायलेयर, ऑल्सो इन द फॉर्म ऑफ फॉस्फोलिपिड. लिपिड 2 प्रकारचं असतं, न्यूट्रल लिपिड आणि फॉस्फोलिपिड. तर हे फॉस्फोलिपिड असतं ते कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉल, फॉस्फोटायडिल कोलिन, फॉस्फोटायडिल इथेनॉल एटसेट्रा. न्यूट्रल लिपिड असतं ते ट्रायग्लिसराइड, मोनोग्लिसराइड, डायग्लिसराइड, हे असतं ते न्यूट्रल लिपिड असतं. सो दिस इंटरनल स्ट्रक्चर मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेयर कॉल्ड एज अ युनिट मेम्ब्रेन मॉडेल ऑफ रॉबर्टसन्स. आता हे एक फॉस्फोलिपिड असेल तर कसं दिसेल त्याचं दाखवलेलं आहे, हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक टेल. टेल आहे हायड्रोफोबिक टेल किती सांगितले मी, 2 आहेत, म्हणजे इथे बघा हे 1 आणि हे असे 2, 1 2 1 2 आहेत, आणि वरचं एक गोल आहे तो एकच आहे, त्याला म्हणायचं हायड्रोफिलिक. आणि जे बायफर्गेटेड टेल आहे दॅट इज द हायड्रोफोबिक. सो दे आर प्रेझेंट इन द ल्युमेन ऑफ द सेल्स. दॅट इज सिंगल, दिस इज सिंगल मोलिक्युलर स्ट्रक्चर. आणि महत्वाचं म्हणजे हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन व्हेरी मायक्रोस्कोपिक, तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये वगैरे अजिबात दिसत नाही. So it requires high resolution microscope is necessary to study this membrane of this plasma. So what are the functions? आता महत्वाचं फंक्शन मी पहिल्यांदा सांगितलं होतं की ट्रान्सपोर्ट आहे, सेल रेग्युलेशन आहे, सेन्सरी रिसेप्टर्स आहेत, अँटीजेन स्पेसिफिसिटी आहे, हार्मोन रिसेप्टर, सिक्रिशन, देन ट्रान्सडक्शन, एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस, केमो रिसेप्शन आणि ट्रान्सिशन, अशी फंक्शन्स आहेत.
आता त्याच्यातलं महत्वाचं बघा, एक ट्रान्सपोर्ट असतं. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हे तुम्ही खूप वेळा ऐकलेलं असेल, किंवा सिम्पल डिफ्युजन अँड फॅसिलिटेड डिफ्युजन. म्हणजे डिफ्युजन म्हणजे काय हे पण मी खूप वेळा सांगितलेलं आहे. ऑस्मोसिस म्हणजे पण मी काय सांगितलंय. डिफ्युजन म्हणजे काय होतं बघा, जेव्हा ट्रान्सपोर्ट पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट होतं, द मोलिक्युल्स ऑलवेज मूव्ह फ्रॉम, बघा मी काय सांगते, ट्रान्सपोर्ट ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे डिफ्युजन म्हणजे गॅसेस असू दे किंवा कुठले पण मोलिक्युल्स असू दे, ऑलवेज मूव्ह फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टुवर्ड्स दी लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज अ डिफ्युजन. याच्या उलट ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे लोअर टू हायर, मोलिक्युल्स मूव्ह फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टुवर्ड्स दी हायर कॉन्सन्ट्रेशन. अँड डिपेंड्स अपॉन दी सोल्युशन, सोल्युट्स अँड सोल्युशन्स. मे बी हायपोटोनिक, हायपरटोनिक और आयसोटोनिक, कसं असेल त्याच्यावर ठरवलेलं असतं. म्हणजे हे मेम्ब्रेन कसं आहे की सेमी परमिएबल आहे. परमिएबल म्हणजे इकडून तिकडे तिकडून येते, मोलिक्युल्स मूव्ह होतात, पण सगळेच होतील असं नाहीये, काही ठराविक मोलिक्युल्स मूव्ह फ्रॉम. सो दिस इज द परमिएबिलिटी ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि म्हणून प्लाझ्मा, विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल जिवंतच नाही होऊ शकत. कारण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय, मी सुरुवातीला लेक्चर सांगितलं की ती एक पिशवी आहे, बॅग आहे, आणि त्या बॅगेमध्ये ह्या सगळं काय 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 सामान भरलेलं असं मी सांगितलं होतं तुम्हाला. म्हणजे काय, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियोलस आहे, रायबोझोम आहे, गल्गी कॉम्प्लेक्स एक्सेट्रा. हा, तर दॅट इज द पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट अँड ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता ते कसं होतं बघा, इथे बघा, इथे 3 जार दाखवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सोल्युशन घातलेलं आहे. तुम्ही, मला वाटतं 11वी-12वीला एक प्रॅक्टिकल होतं आधी ऑस्मोसिस अँड डिफ्युजनचं. तुम्ही बेदाणा ठेवत होता पाण्यामध्ये आणि एक थोड्या 2 तासानं बघायचं की तिथे बेदाणा फुगलेला असायचा. किंवा आता तुम्ही घरी पण बघू शकता, मनुके बेदाणे पाण्यात ठेवायचे, तिथं काय होतं, ऑस्मोसिस होतं. म्हणजे मोलिक्युल्स मूव्ह फ्रॉम, वॉटर मोलिक्युलची डेन्सिटी किती कशी कमी असणार आहे, गोड कमी आहे वॉटर, आणि बेदाण्यामध्ये कसे शुगर आहे, म्हणून पाणी बेदाण्यामध्ये आतमध्ये येणार आहे, त्याला म्हणायचं ऑस्मोसिस. डिफ्युजन असेल तर काय असतं, वेगळं असतं. आता इथे माझा कर्सर बघा जरा, ह्या 3 जार मध्ये काय, एक हायपोटोनिक सोल्युशन आहे ह्या ह्याच्यामध्ये, दुसऱ्यामध्ये आहे, सॉरी इथं हायपरटोनिक पाहिजे, तर ते मी करायला चुकलेलं आहे, मी कॉपी पेस्ट केलं आणि ते लिहायचं विसरले मी. ऐकू येते सगळ्यांना? श्रीराम? हो मॅम येते. हा, हे बघ मी तिथं मी स्पेलिंग लिहायचं चुकलेलं आहे. पहिलं काय आहे, हायपरटोनिक. हायपरटोनिक हा, ते राहिलेलं आहे. दुसरं आहे ते हायपोटोनिक आहे, आणि तिसरं आहे ते आयसोटोनिक सोल्युशन आहे. मी ती पीपीटी पाठवताना दुरुस्त करून पाठवते मी. हायपोटोनिक सेकंड. हा, नाही, पहिलं हायपरटोनिक आहे, नंतर हायपोटोनिक आहे निळ्या कलरचं, आणि तिसरं आहे ते आयसोटोनिक, म्हणजे हायपर पण नाही आणि हायपो पण नाही. म्हणजे काय होतं बघा, फॉर एक्झाम्पल ही सेल आहे किंवा बेदाना आहे असे पकडून चला, मधला काळं दिसतंय ते, आणि काय होतं इथं खाली लिहिले बघा, नो हायपोटोनिक आहे, हे जे आहे ते हायपोटोनिक आहे, पण बाहेरचं सोल्युशन कसं आहे, हायपरटोनिक आहे. सो सेल स्वेल्स, म्हणजे काय होतं, पाणी आतमध्ये ओढून घेतलं जातं. आता दुसऱ्यांमध्ये काय होतं बघा, हे मी पीपीटी नंतर दुरुस्त करून पाठवते तुम्हाला. इथे नो वॉटर लॉस आणि सेल श्रिंक्स, म्हणजे काय होतं, बाहेरचं सोल्युशन आहे ते हायपोटोनिक आहे आणि हे हायपरटोनिक आहे, आणि मग पाणी त्या सेल मधलं बाहेर येणार आहे, आणि दॅट्स वाय विच श्रिंक्स वन. आणि इथं आहे ते, तिथं काही होणार नाही, दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन आतमधलं आणि बाहेरचं सारखंच आहे, नो गेन नो लॉस असं होणार आहे. त्याला म्हणायचं आयसोटोनिक आहे. हे मटेरियल आयसोटोनिक आहे आणि बाहेरचं पण आयसोटोनिक आहे. आता त्या डिफरन्स तिथे लिहिलेला आहे बघा, मी डिफरन्स बिटवीन ऑस्मोसिस आणि डिफ्युजन आत्ताच मी शिकवलेलं. डिफ्युजन मध्ये काय होतं, आयदर सोल्युट्स आर सॉल्व्हंट्स मोलिक्युल्स इन बोथ डायरेक्शन, दोन्हीकडून पण इकडून तिकडे जाऊ शकतं, त्यामुळे काही परिणाम होत नाही त्याचा. पण ऑस्मोसिस मध्ये फ्लो ऑफ सॉल्व्हंट मोलिक्युल्स ओनली इन वन डायरेक्शन. डिफ्युजन इज अ फास्ट प्रोसेस, ऑस्मोसिस इज द स्लो प्रोसेस. आता डिफ्युजन म्हणजे फास्ट आणि स्लो, तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन शिकवते मी. तुम्ही श्वास घेता आणि सोडता, इट इज अ टाइप ऑफ डिफ्युजन. दॅट मीन्स व्हॉट हॅपन व्हेन यू इनहेल आणि एक्सहेलेशन म्हणजे रेस्पिरेशन. तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा द
concentration of oxygen as compared to the carbon dioxide in the lung is more. That's why you inhale. बघा, बाहेरच्या ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं तेव्हा आपल्या फुफ्फुसामधलं CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. म्हणून मी सांगितलं होतं की गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. Partial pressure of the oxygen as compared to the inhaled into the lung is more. That's why you inhale. After inhaling, what happened? It reaches to the alveoli of the lung, where the oxygen mixes with the blood. Same time, there is a presence of carbon dioxide. And what happened? There is oxygen चं प्रमाण कमी होणार आहे. Partial pressure at the same time. Concentration of CO2 is more, and that's why inhale. म्हणजे तुम्ही उश्वास करता म्हणजे बाहेर हवा टाकता त्याला म्हणायचं एक्सहेलेशन. इनहेलेशन करतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑक्सिजनचे जास्त असतं. एक्सहेलेशन करता तेव्हा कार्बन डायऑक्साइड जास्त असतो. दॅट इज सिंपल लॉ ऑफ डिफ्युजन. आणि अस्मॉसिस मध्ये बघा, तुम्ही बेदाणे पाण्यामध्ये ठेवले तर ते फुगतात बिकॉज ऑफ अस्मॉसिस. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इनसाइड दी दॅट मीन्स ग्रेप इज मोर ॲज कम्पेअर्ड टू दी वॉटर. आणि म्हणून आतमध्ये वॉटर शोषलं जातं बेदाण्या मनुक्यामध्ये. अँड इट स्वेल्स. सिंपल तसंच आहे डिफ्युजन, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट्स. सो दिस डिफ्युजन ऑकर इन केस ऑफ लिक्विड ॲज वेल ॲज इन गॅसेस. म्हणजे गॅसेस आता तुम्हाला इनहेलेशन आणि एक्सहेलेशनचं खूप छान एक्झाम्पल दिले. सो दिस प्रोसेस इज फास्ट वन अँड दिस मुवमेंट इज रिक्वायर सम आवर्स. आणि हा पण मगाचाच आता सांगितलेलं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हे तुम्हाला वाचायसाठी मी दिलेलं आहे पीपीटी पाठवल्यानंतर. सो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय होतं? नो एनर्जी निडेड, एअर एनर्जी निडेड, नो एटीपी रिक्वायर्ड. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये एटीपी रिक्वायर होते. आणि बाकीचे दॅट मीन्स डाऊन टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असतं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. And there are different types of passive transport, active and that means osmosis takes place. Osmosis means lower to higher. So here in case of active transport, there is a endocytosis takes place. That means inside the cell. These functions परत मी एकदा लिहिलेले आहेत. तुम्हाला तर ह्या फंक्शन्स मध्ये अनेक सांगायचं राहिलं की नंतर काय होतं? सेल रेग्युलेशन इन एडिशन. स्पेसिफिक टाइप ऑफ अँटीजेन्स अटॅचेस टू दिस. एक 2 मिनिटात हे करतो मी. देन नेक्स्ट आहे ते अँटीजेन स्पेसिफिसिटी. अँटीजेन स्पेसिफिसिटी म्हणजे काय बघा? स्पेसिफिक टाइप ऑफ अँटीजेन्स प्रेझेन्स आउटसाइड द मेम्ब्रेन ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. स्पेसिफिसिटी म्हणजे त्या प्रकारचा अँटीजीन अँटीबॉडी रिॲक्शनच फक्त होणार आहे, अदरवाइज नॉट. त्याला म्हणायचं अँटीजीन स्पेसिफिसिटी. आणि सम हार्मोन रिसेप्टर्स आर देअर. Receptors responsible, that means attachment of the some enzymes or other chemicals. Important another function is the energy transduction. Endocytosis and exocytosis बघा, याच्यामध्ये काय होतं? फेगोसायटोसिस आणि पिनोसायटोसिस. If liquid food material is present, called as a pinocytosis, and if that means a solid, called as a phagocytosis. So most important is the pinocytosis and phagocytosis takes place. For example, what happened? If dead cell or any cell organelle maybe die inside the cell, which is removed outside the cell by formation of small vesicles of this plasma membrane. Plasma membrane and which excreted outside the body, or any foreign material comes in contact with the plasma membrane. In case of plasma membrane, it forms a suicidal bags, also called as a lysosomal bags. These lysosomal bags, that means neutralize that bacteria or virus, and they may be expelled outside. That is maybe liquid food, liquid or solid, called as a pinocytosis or phagocytosis. So these functions are very important. That means endocytosis आणि exocytosis. आणि मग तो सेल आहे तो क्लीन राहतो.
जेव्हा एखादं इन्फेक्शन होतं किंवा कॅन्सर वगैरे होतं, हे सगळं फंक्शन्स बिघडतात आणि मग ती जी सेल आहे इट टॉक्झिक होती, म्हणजे कार्सिनोजेनिक होती आणि मग डेथ इज शुअर. म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल, की आतल्या सगळ्या सेल ऑर्गॅनिली छानपैकी ठेवायचं काम कोण करतं, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन करतं. म्हणून सगळ्यात महत्वाचं फंक्शन आहे की एक्झोसायटोसिस आणि इंडोसायटोसिस. आणि त्याच्यातली जी सेल ऑर्गॅनिल आहे त्याला म्हणायचं लायझोझोम. इट ऍक्ट्स एज स्कॅव्हेंजर. स्कॅव्हेंजर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गिधडं असतात, ती एखादं जनावर वगैरे मेलं तर ते स्वच्छ करायचं काम करतात, त्याला म्हणायचं स्कॅव्हेंजर. आणि मग पेशी आपली आहे ती स्वच्छ छानपैकी राहते. सेल्फ ऑटोफेगी म्हणायचं, म्हणजे स्वतः ती इंगल्प करते आणि न्यूट्रलाइज करते. विष काही पण असू दे, एखाद्यानं विष पिलं किंवा काय केलं तर बॅक्टेरिया एखादं इन्फेक्शन झालं तर ते न्यूट्रलाइज करायचं काम कोण करतं, तर हे सुसायडल बॅग्स करतात. आणि किमो रिसेप्टर, स्पेसिफिक केमिकल्स असतात त्या सेलच्या मेम्ब्रेनवर, त्याला म्हणायचं किमो रिसेप्टर अँड ट्रान्समिशन. ऑल दीज आर दी फंक्शन्स. ओके, समजलं का रे? आता एक 2-3 सेल ऑर्गॅनिल राहिलेले आहेत. श्रीराम